हाय, मी मिताली पाटील. मायराज मम्मी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. हॅपी मकर संक्रांत तुम्हा सगळ्यांना. आज मी तुम्हाला तिळगुळची रेसिपी शेअर करणार आहे. त्यासाठी मी इकडे पॉलिशवाले तीळ घेतलेले आहेत अर्धा किलो चिक्कीचं गूळ आणि इथे शेंगदाणे घेतलेले आहेत. शेंगदाणे मी सोलून घेतले. आता मी हे शेंगदाणे बारीक करून घेते. बघा, हे शेंगदाणे आता बारीक करून घेतले. ते गॅसवर कढई तापवत ठेवायची आहे आणि त्याच्यात तेल टाकायचे. तर तीळ आपल्याला कडकडी येईपर्यंत खरपूस भाजून घ्यायचे आहेत. बघा, आपले खरपूस लालसर थोडेसे भाजून झालेले आहेत. तर मी इकडे आता 2 टेबलस्पून जेमिनी तूप घेणार आहे. आता त्याच्यात हे गूळ ॲड करायचं आहे. वितळवून घ्यायचं आहे. थोडंसं अजून गठ्ठ आहे, त्याला मी पूर्णपणे वितळून घेते. हे बघा, इकडे आता गूळ पूर्णपणे वितळलेला आहे. आता त्याच्यात आपल्याला हे तीळ टाकायचे. शेंगदाणे त्याला आता मिक्स करून घ्यायचंय. बघा, असं आपल्याला अशा प्रकारे पूर्ण सगळं मिक्स करून घ्यायचंय. आता माझं बऱ्यापैकी मिक्स झालेलं आहे. आता इथे आपलं झालेलं आहे सर्व मिक्स करून. आता त्याचे लाडू वाळून घ्यायचे आहेत. तर मी हाताला थोडंसं तूप लावून घेते. हे बघा, असे गोल करून आपल्याला घ्यायचे आहेत. आता मी तुम्हाला दाखवते. माझे तिळगुळ लाडू बनवून रेडी आहेत. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू.